या तुम्ही पण या या ना या ना त्याला बरं वाटेल बाकी काय लहानपणापासून खेळते ना त्यांच्या मग अजून अरे मध्ये तू पण मध्ये तर मॅन ऑफ द मॅच 14 धावांची वैयक्तिक खेळी आणि त्यानंतर चांगलं षटक त्या अगोदर हाताळलं होतं योगेश. थँक्यू योगेश. कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आणि संघ सामना जिंकलाय? पहिल्या पहिल्या मॅचला जाम आमचं हालत खराब होती, त्यानंतर आता 3 मॅच बॅक टू बॅक विन झाले, चांगलं वाटतंय. सर्वात मोठी गोष्ट अशी होती या मैदानामध्ये जर पाहिलं तर 37 धावा खूप मोठं टार्गेट होतं. मनामध्ये काय चालू होतं आणि शेवटी जाता तुम्ही 7 चेंडू राखून सामना जिंकलात, तर काय प्लॅनिंग होतं याच्या मागचं? प्लॅनिंग तर काय नव्हतं, पण आमचे देन साहिल आणि गणेश तेच लास्टपर्यंत संपवण्याचा विचार होता, पण गणेशचा विकेट गेला त्याच्यानंतर माझ्यावरच सर्व जबाबदारी होती, तर मी पार केलं, झालं ते. इथं आल्यानंतर कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन आणि सर्वात मोठी गोष्ट या ट्रॉफीज बघून काय वाटतं? ट्रॉफीज तर खूप चांगल्या आहेत, पण पंकज आणि भूषण यांनी खूप चांगला ऑर्गनाईज केलं आहे, त्याबद्दल थँक्यू आम्हाला हे दिल्याबद्दल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील स्पर्धेबद्दल. मॅचच्या दिशेने आपण वळूयात, ज्या ठिकाणी सामना रंगलाय. समर्थ 14-32 यावेळेला फलंदाजीसाठी आलाय, परंतु मागच्या मॅचने आपल्याला काय सांगितलंय? 5 चेंडू 5 धावा धावपल करते. रितेश स्ट्राईक एंड वरती आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय का? नाही, बॅकअप चांगलं आहे, क्या बात आहे, सिंगल मिळते. मागच्या मॅचने काय सांगितलंय तर 37 धावांचा सुद्धा पाठलाग होतो, असं नाही की कोणत्या धावपलकाचा पाठलाग होत नाही. सर्व खेळाडूंच्या माहितीसाठी वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 47 धावांचा पाठलाग सुद्धा होतो असं सांगितलंय, 42चा पाठलाग सुद्धा होतो असं सांगितलंय 4 षटकांमध्ये. आणि त्यामुळे मागचा जो सामना हा अपवाद नाही आहे. प्रयत्न कराल सर्व काही होईल आणि 7 बॉल ठेवून हा मोठा विक्रम आहे. मला वाटते गणेश आणि टीम म्हणजेच माया 11 आज रात्री झोपणार नाही आहेत, इतका चांगला विजय त्यांनी प्रस्तावित केला आहे, तो सुद्धा श्री स्पोर्ट्स या संघासमोर, जो संघ पहिल्या सामन्यापासून अपराजित होता. सो मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय, ज्या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चुकी झाली आहे. ये बहुत ही बडी गलती आहे. स्टंपला उडवलं गेलंय, उद्ध्वस्त केलं गेलंय आणि रितेशच्या खेळीचा अंत होत आहे. गॉन. कोण मारला का येऊन? मी तिथून गेलो तर 15 रन झाले, असं कसं होईल? कॉन्वे तो हाय अजून, कॉन्वे चांगला खेळतोय. यावेळेला चेंडू कुठे गेलाय? चेंडू गेलाय भेदून, क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना सीमारेखा पार, चौकार. विघ्नेश फायटर्सला खूप मोठा धक्का. अजून एक स्पर्धा आपल्या भेटीला येते, क्या बात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार शहर मनवेलपाडा विभाग पुरस्कृत जयश्री जगन्नाथ नगर प्रीमियर लीग युवा प्रतिष्ठान आयोजित अंडरआर्म बॉक्स नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. 22,222 प्रथम पारितोषिक, 11,111 द्वितीय, 7,777 तृतीय. महाराष्ट्र दिनानिमित्त 30 आणि 1 या 2 दिवशी ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. मनवेलपाडा 90 फीट रोड मोहक सिटी जवळ ही स्पर्धा असेल. 2200 रुपये याचं प्रवेश शुल्क. आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्वप्नील मोरे, मंगेश पांचाळ, जितेंद्र जोंधे, संगम चव्हाण, तुषार पवार यांच्याशी संपर्क साधायचा आहे. यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा असणार आहे. प्रथम येणाऱ्या 32 संघांना प्राधान्य दिलं जाईल. सामने 3 षटकांचे राहतील. 9 खेळाडू एका संघामध्ये, फेरबदल करण्याचा अधिकार कमिटीकडे. कंपल्सरी चेस धाबा. सामने 6 वाजता चालू होतील. प्रत्येक खेळाडूला ट्रॅक शर्ट टी शर्ट शूज परिधान करणे बंधनकारक. कोणालाही दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार नाही आणि कोणताही खेळाडू दारूच्या नशेत आढळल्यास तो संघ बाद करण्यात येईल. ग्रेट. शेवटचा
आणि अंतिम मुद्दा या ठिकाणी मांडला गेलाय. ज्याला कोणाला सहभाग नोंदवायचा आहे त्याने दिलेल्या नंबरवरती कॉल करा. मॅचच्या दिशेने वळतोय ज्या ठिकाणी 13 धाबा दाखल करते एका गड्याच्या मोबदल्यात 14 धाबा आहेत बघ रे. 5 चेंडू 14 आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. मागच्या सामन्याने हलचल मचवली आहे, खलबली मचवली आहे. कारण मागचा सामना हा वेगळे निर्देशन देणारा होता. सकाळच्या म्हणजे दुपारच्या सत्रापासून जे संघ खेळत आले ज्यांना जे चाचपडत खेळत होते त्यांना एक निर्देशन दिले गेलंय की 37 धावा होतात, तुम्ही करण्यासाठी प्रयत्न करा. धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात ही सद्यस्थिती आहे टीम समर्थ 1432ची. मैदानाच्या आतमध्ये शैलेश करावडे आहे, त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज अभिषेक आलाय आणि अभिषेकने आल्या आल्या एक चौकार सुंदर रीतीने लगावलाय. परिस्थिती काय सांगते? एखाद्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याच्या गुणवत्तेचा अंदाज लावू नये, कारण समुद्राबाहेरून दिसणाऱ्या समुद्राच्या संत लाटा मोठमोठ्या जहाजांना उधळवण्याचं सामर्थ्य ठेवतात आणि म्हणूनच तुम्हाला तुमचे गुण त्या अनुषंगाने प्रदर्शित करणं गरजेचं आहे. बॉलर रोहित आलाय गोलंदाजी मार्क वरती. त्याला पूर्णपणे हिट कामगिरी करावी लागेल त्या सामन्यामध्ये संघ जिंकण्यासाठी. शैलेश करावडे समोर आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू यावेळेला गेला भेदून, परंतु डिक्लेअर झोन मध्ये मर्यादित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. शैलेश करावडेची बॅकलिप जर पाहिली तर अतिशय वेगाने आली होती, परंतु त्याला चेंडूला स्पर्श करत असताना थोडीशी गती कमी दिसली आहे. सिंगल येते, सिंगल धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झालाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळलाय. ऑन जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एकदा येताना पाहायला मिळते. द डार्क किचन प्रीमियर लीग 2023 आपण पाहतात. आजचा पहिला दिवस अगदी गुण्यागोविंदाने प्रत्येक संघ शिस्तबद्ध पद्धतीने या स्पर्धेमध्ये आपला खेळ साकारत असताना पाहायला मिळतोय. आयोजन कमिटी ज्या प्रकारचं कार्य करते त्याला तर लाख तोफांची सलामी आहे, कारण इतकं सुंदर आणि बहारदार आयोजन या विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्याने आणलंय आणि सर्व खेळाडूंना इथे आपला कौशल्याला आणि गुणवत्तेला साध्य करण्याची संधी दिली आहे. पॉईंट्स टेबल मधील हालचाली त्यावरती सुद्धा लक्ष जाणार आहे. त्या अगोदर रोहित शैलेश समोर पाहूयात कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, खेळपट्टीच्या आतमध्ये चेंडूला टॅप केलंय. एक धाव येते, सिंगलने धावफलक पुढे जाईल आणि अशा प्रकारे 5 चेंडू आतापर्यंत झालेले त्या षटकामधील ओव्हर झाले, माफ करा. 21 झालाय. 3 षटकाचा खेळ संपलाय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर 3 धावा वरती आहेत. किती धावा वरती किती धावा खाली त्यावरती मानसिकता डिपेंड करते, दबाव डिपेंड करत असतो. हार्दिश रावल गोलंदाजी मार्कवरती येतो. मिस्टर सोनू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला शैलेशने. अगदी सेन्सिबल इनिंग साकारण्याचा प्रयत्न केलाय. प्लॅनिंग झालंय मॅचच्या अगोदर दोन्ही टीमचं, कितपर्यंत रोखायचंय कितपर्यंत जायचंय. प्लॅनिंगला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु कोण कुठे थांबणार आणि कोण कोणाला किती प्रमाणात रोखणार ही येणारी काळबेळ सांगणार आहे. यावेळेला इंटू द गॅप, बंदुके से निकलती हुई गोली, गोली की रफ्तार से जाती हुई गेंद सीमा रेखे के बाहर, 4 रनों के लिए. व्हाट अ शॉट. चौकार आलाय. धावफलकावरती या चौकाराने 26 वरती जाऊन पोहोचला. 26 आफ्टर दॅन 1 लॉस. टीम समर्थ बॉयज 1 for 3-2. चौकार आलाय. चौकाराने आशा पल्लवित झाले, दिशा निर्देशित केली गेली आहे की आम्ही कोणत्या दिशेने जाणार आहोत आणि कशा प्रकारे आम्हाला तिथपर्यंत जायचं आहे. अटॅक इज द बेस्ट वे टू डिपेंड असं सांगितलं जातं, ऐकलंय आपण अनेक वेळा आणि त्याच प्रकारचा रोल या ठिकाणी अदा करतोय अभिषेक. जबरदस्त बॅटिंग. वन डाऊनची भूमिका किती महत्त्वाची असते सर्वांना माहीत आहे. विराट कोहली त्या क्रमावरती येत असतो आणि भारतीय संघामध्ये त्याचं ते स्थान, त्याच्यावरती असलेली जबाबदारी किती मोठी आहे याची जाणीव लक्षात ठेवून इथे येणारा प्रत्येक वन डाऊनचा खेळाडू सुद्धा तेच विचार करून खेळणं गरजेचं आहे. लेगस्टम्पच्या बाहेर हा चेंडू वाईडच्या दिशेने जातोय. आमचे ऑफिशियल अंपायर गंभीर पाटील आम्हाला दर्शवत आहेत हा चेंडू स्क्वेअर आहे. एक्स्ट्रा 1 धाव येते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला धावचीची संधी आहे का? येस, 1. ये क्या हुआ है? गंभीर वरती हात करताना बाय दिसते की 5 कळायला मार्ग नाही, इतक्या वेगाने 5 चौकार गेलाय. 4 धावा, 1+4 टोटल 5.
बॉल शिल्लक किती आहेत? 2 शिल्लक आहेत. धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. 33. क्या बात आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. जबरदस्त बॅटिंगचा नजारा. ना थका हूं मैं, ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद, सफर अभी भी है जारी. सफर जारी है अभिषेक का, सफर जारी है पूरी समर्थ बॉयज 1432 का. हा दुसरा बॉल बॅक पुढे जाऊन जबरदस्त प्रहार. चेंडू अडवलाय सुरूने चेंडू अडवला. फेकला वेगाने. धावचीची संधी. अभिषेक बाद झालाय. माघारी जावं लागतं परंतु अभिषेकसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. किती पाहिजेत असं? 35. विनय 35 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. समर्थ 14-32 चा संघ यावेळेला समोर आहे आणि विघ्नेश फायटर्सला सर्व विघ्न बाजूला सारून या सामन्याला जिंकायचं आहे. इट इज अ बिग चॅलेंज. मोठी टास्क आहे आणि या टास्कला कशा प्रकारे सामोरे जातात ही येणारी काळवेळ सांगणार आहे. आमचे सुयोग जाधव या ठिकाणी खूप चांगली भूमिका बजावतात ॲज अ ऑर्गनायझर म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहाय्यक समालोचक म्हणून सुयोग अतिशय चांगली कामगिरी करतात. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर चेंडूचा खेळ झाला. 2 धावा धावलकी 2 आहे. श्री स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि VVSC दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. सुजित कर्णधाराला पाठवायचंय आणि श्री स्पोर्ट्स संग्राम भाऊ आपण सुद्धा कर्णधाराला पाठवा. टॉस केला जाणार आहे. यानंतरची होणारी मॅच असेल. पॉईंट्स टेबलमध्ये काय उलाढाल्या होतात त्यावरती सुद्धा नजर असणार आहे परंतु त्या अगोदर विकेट आली आहे आणि मैदानाबाहेर जावं लागणार आहे यावेळेला फलंदाज हार्दिक रावल यांना. नवीन फलंदाज साहिल मैदान
अर्पित पिलाने आपणास विनंती, आपण टॉस करण्यासाठी या. अर्पित पिलाने आपणास विनंती, आपण टॉस करण्यासाठी या. दोन्ही कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सो मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळतोय. स्ट्राईक एंडवरती सुरू आहे. नवीन फलंदाज सुशांत मैदानाच्या आतमध्ये आलाय. मॅच मध्ये रंगत येईल का या प्रश्नाकडे सर्वांच्या नजर आहेत. यावेळेला ड्राईव्ह केलाय चेंडूला अतिशय सुंदर रीतीने, जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी सादर करतोय श्री स्पोर्ट्स कर्णधार विक्रम. चला टॉस साठी लवकर या. द डार्क किचन प्रीमियर लीग 2023 हे सुंदर आयोजन, आणि या सुंदर आयोजनाअंतर्गत चालू असला आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामधील जवळजवळ शेवटच्या ग्रुपमधील पहिली मॅच मला वाटतं ही चालू आहे. यानंतर दुसरी मॅच कोणती आहे त्याचा टॉस केला जातोय. श्री स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे VVSC. मागील हप्त्यामध्ये गणेशनगर प्रीमियर लीग पार पडली. अतिशय सुंदर प्रतिसाद होता सर्व संघांचा. अतिशय चांगली स्पर्धा होती ती गणेशनगर प्रीमियर लीग. VVSC ने टॉस जिंकलाय. निर्णय आम्हाला सांगायचा आहे. चला मॅचकडे वळतोय. गोलंदाजी मार्कवरती कोण येते? ओमकार. ओमकारने सुद्धा आज प्रभावित केलं ॲज अ बॉलर म्हणून. इथे त्याच्याकडून त्या गोलंदाजी अपेक्षाने चेंडू अडवलाय का? ये जबरदस्त, क्या बात आहे. रितेश कॅप्टन आहेत. खांद्यावरती व्हाईट जर्सी आहे आणि ती जर्सी सांगते कशामुळे त्याला ती जर्सी मिळाली आहे. सिंगल धावून कंप्लीट केली जाईल, परंतु फटका अगदी योग्य दिशेने एक्झिक्यूट केला होता. इंटर द गॅप ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अडलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला इनसाइड आउट. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. सर्व एक्सप्रेशन बया करतायत त्या गोष्टीला की किती निराश आहे सुरू आणि विघ्नेश फायटरचं संपूर्ण डगआउट. बीच मैदान पर हैदर का आगमन हो चुका है. हैदर फलंदाजी मार्क वरती आल्याने अशा वेळेला प्रथमेश स्वतःचा आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न करतोय. ओमकार आहे, माफ करा, ओमकार आहे. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक दुसरा षटकार असते तर बोललो असतो 2 in a row. इथं 2 in a row झाल्यात, परंतु अडचणी वाढल्यात विघ्नेश फायटरसाठी. गॉन. चला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने कोण आलाय? चेतन. जर का उभा राहण्याची पद्धत पाहिली तर एखादा मोठा फटका लगावेल अशी आशा आहे, परंतु मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द विकेट, बॉलर बॅक ड्राईव्ह, चेंडू अडवलाय. आणि चेंडू अडवल्यानंतर जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावफलक धावा आहेत फक्त 6. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली. गणेश चव्हाण आपलं सर स्वागत. सुमित तावडे आपलं सुद्धा सर स्वागत. सुमित सावंत आपलं सरचं स्वागत. दर्दी क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यामुळे आज सुद्धा घरी झोप लागत नाहीये. त्यामुळे मैदानाच्या चारी बाजूने यांची उपस्थिती पाहायला मिळते. समोरच्या दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. एकदा धावून कंप्लीट होतीये. इथे एका धाव्याने तितका मोठा परिणाम होणार आहे का हे सुद्धा परखणं गरजेचं आहे, कारण इथे हा सामना जिंकण्यासाठी ॲज पर रिक्वायर रन रेट तुम्हाला मोठा प्रहार लगावणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारच्या धावफलकाचा पाठलाग करण्यासाठी तो मोठा फटका केव्हा आणि कसा येईल याच्या प्रतीक्षेत संपूर्ण प्रेक्षक वर्ग आहे. विघ्नेश फायटरचं संपूर्ण डगआउट आहे. मोठा फटका, एवढाही मोठा नको हवा होता जेवढा मोठा मारला गेलाय. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. विकेटचं पतन, गडी बाद, गॉन. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी गेला. डिक्लेअर मध्ये सिंगल धाव.
संदीप आलाय. संदीप आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि अखेरकार या मॅचमध्ये त्याला इन केलं गेलं. हे समर्थ 14-32 ची काही स्ट्रॅटेजी असावी. लेग बाहेर चेंडू गेला, वाईडचा इशारा येतोय. एक धाव येताना पाहायला मिळते. चौथ्या षटकाचा खेळ आहे आणि धावफलकावरती फक्त 13 धावा आहेत. अडचणी वाढल्यात, संकट वाढल्यात आणि कोणत्या प्रकारचं त्या संकटांना भेदण्याचं कार्य इथं होत नाहीये. म्हणूनच पूर्णपणे शोल्डर डाऊन आहेत टीम विघ्नेश फायटर्सचे. अपेक्षा तो मोठी होती, परंतु गणेश आज खुश असणार आहे ज्या प्रकारचा संघ त्याचा खेळला आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी अडवलाय. येतो डॉट बॉल. रोहित आहे स्ट्राईक एंडवरती आणि 3 चेंडूचा अजूनही 3 बॉल बाकी आहेत ना, खेळ येणं शिल्लक आहे. स्वतः शैलेशकडे आता चेंडू आलाय. एक धाव नाही मिळणार. स्वतः बॅटिंगला एन्जॉय करतायत कारण औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक आहे. पाहूयात काय घडतं या मॅचमध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू सिंगलसाठी गेला. एक धाव येताना पाहायला मिळते नाही, एक मिळते. डिक्लेअरमध्ये चेंडू जातोय.